आता पायथा मंदिराच्या इथे तर पोहोचलेलो आहे आम्ही. तर गाईज आता आम्ही इथं लाईनीला लागलेला आहे आणि मंथन मामाजी आणि परत करून झालेलं आहे. खूप सुंदर असं दर्शन झालं. आता ते तिघ जण तिकडं, आम्ही दोघं जण इकडं आहो. आता मम्मी तर गाईज आता इथे सगळेजण आहे बर्गर मागून खायला आहेत. तर गाईज आता इथे मंदिराच्या जवळ तर पोहोचलेलं आहे. इथं बघू शकता ही घाटी लोका पुरा करांद. गाईज आता पूर्ण एकवीर आणि केलमध्ये फिरून खायला कुठं येईल लोडामध्ये. बघा ही खायला लोडा आली. Q&A व्हिडिओचे 20 कमेंट आले ना, तर आपण Q&A व्हिडिओ ठेवू. तर नमस्ते मंडळी, तर तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या लाडक्या भावाच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर तुम्ही विचार करीत असाल की उजळा चालले कुठं, तर आम्ही एकविरायच्या भेटीला आणि केलंबा देवीला चाललेलो आहे. नाही इकडं माणसा उजराला बिना अंग धावता कुठं चालले अंक माहीत. आणखी अंग पण नाही धावली, काय करणार. बिना अंग धावताना बिना दात घसता कुठं चालले अंक माहीत. देशील माझ्या ब्लॉगची खराबी करायला लागली ती आता मीनीच यांची खराबी केलेली आहे. तर आता आम्ही चालल्या. इकडं आई पण निघलेली आहे, रेडी झालेली आहे, अर्धीच झाली रेडी ना. आता आतमध्ये येऊन दाखवतो तुम्हाला. ये मुस्कान ताई आपली ती पण रेडी झालेली. हे आपले प्रथमेश शेठ जाधव आणि हे आपले हिरो मंथन म्हात्रे. यारो का यार हे सब सेजुदा भारी आहे. तर काय तुम्ही बघू शकता. हा बोल. माझी डार्लिंग आहे. डार्लिंग आहे तुझी. मग डार्लिंगने हात धरले ना, राहून दे ना. माझी डार्लिंग आहे. तर गाय आता इथे सगळे जण निघलेली आहेत आणि परतू शेट काही राहून मग तर त्याला काही देतच नाही. आता बघू आता जेले तिकडून. हा याला देत नाही राहून, याला देच नाही, देच नाही. रितू तू येते का? राहून भेटत नाही बाई. भेटला अरे 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 भेटला तो होय. जातो घे ना ताई, तू कला टेन्शन घेते. हा यो जाला. अरे यो जल ना, नेल कुठं बघ न्यायचं ना सर्व डायरेक्ट. गाय आता इथे सगळी जण निघलेली आहे. मम्मी ना मी मागं बसले आहो. हे चौघा जण इथं मधीन पुरं देवा मामा गाडी चालवायला मंथन मामा. आता आई हा तो धंदाच आहे तुमचा. आई चष्माच विसरली आता काय करणार. आवऱ्या सावकाश निघले तरी चष्मा विसरली, काय करायचं आता. प्रथमेश शेठ तू काय बोलशील. हा जे बोल. काही नाही बोलत. चला जय श्रीराम. जय श्रीराम. चला भेटू पुरं कुठं तरी थांबल्यावर. तर गायत आता आम्ही तसे निघल्यावर आम्हाला पहिली ट्रॅफिक भेटलेली आहे. इथं ट्रॅफिक लागले काही समजा नाही. प्रथमेश शेठचा काही वेगळाच काही काम चालले. ए हिरो काय चाल रहा है. नाही गाईत आपण काय करत नाही. हात मिळतो होतो जास्ती काही. आता इथं ट्रॅफिक लागले मस्त. यांनी बाईने ढोलकी बिलकी लावले. रिक्षा रित्या का बोलवता लोक रिक्षा ढोलकी लावतो, गाडी लावतोय. आवाज डेंजर बाई हिला. आवाज लय डेंजर या ढोलकीला. आता इथं ट्रॅफिक बिपिक लागलेली आहे. तर बघू आता कसा काही विषय आहे. मम्मीने पण रास पैसे आणले. बघ हे बघ 500 रुपये आणले. लाडकी बहिणीचं पैसे भेटले ना मम्मीला. मम्मीने पैसे काढून आणले. ओ बाबा तुमची मजा आहे. तर गाय आता इथे ट्रॅफिक झालती. ती काय मुलं झालती ती गाडी बांध पडलेली. आता ती गाडी चालू झाली. देवा मामाने धक्का भरला म्हणून ती गाडी चालू झाली. आता ट्रॅफिक क्लिअर होली आहे. जुरजुर 1-1.5 तास जास्त झाला आम्ही थांबलेलो ट्रॅफिक मध्ये. आता थोडीफार क्लिअर झाली आहे. आता चालले आम्ही. आता आमचे मामा शेठ पण आलेले आहेत. त्यांनी धक्का मारलेला. आता ते जरा गरम झाले असतील. ते बघा गरम झाले थोडे.
शेठ काय बोलता तुम्ही? धक्का मारला बोलतो गाडीला, धक्का मारून कसा वाटला तुम्हाला? काय ना घेतली थोडी पुरं गाड्या वासऱ्या तिकडे गेल्या मग दुसरी रिवर्सला येते. हा, आमच्या मामाने ट्रॅफिक क्लिअर केली, त्यांचे मी धन्यवाद करतो. आता आम्ही एकदम सुसाट निघलेलो आहे एकविराच्या भेटीला जाण्यासाठी. आता फटाफट सुसाट निघू, नाही तर डबल कुठं ट्रॅफिक भेटायची. तर गाईज आता आम्ही इथे शेंजी भरायला थांबलेलो आहोत. आणि अरे दोन्ही शेट कुठे? हा हे बघा, दोन्ही शेट गेलेले आहेत तिकडे बाहेर उतरलेले आहेत. आता एक शेट आतमध्येच आहे, एक शेट बाहेर गेले. अरे दोन्ही शेट बाहेर गेले. तर आता आम्ही सीएनजी भरू. सीएनजी भरून पण पेट्रोल नाही चालवेल तर बरं म्हणतात मामा. एक बार कळला सीएनजी टकली फुल केली तर पेट्रोल गाडी चालवीत आणलेली. काय करणार आता? दिमागच डेंगेल होतं आमचा म्हणतात मामा. सीएनजी भरायची चालू झालेली आहे. ते दोघं तिकडं हातबीत मिळवतात ती कशी जरा. तर गाय आता इथे पहिला बोगदा आलेला आहे टनल. अरे इथून दिसत नाही, हे लांबशा दिसत नाही. परतमे शेडीग्रा आपला झोपलेला आहे. झोपले का जागा आहे काय माहित नाही. बारीक पोरानच भरती झाली आणि माणसा. अरे गाडीच्या लाईटीत नाही पेटत. अरे गाडी कालोच झाला. तर गाईज आता आम्ही टोल नाक्यावरती पोहोचलेलो आहे आणि पतू इकडे झोपलेला आहे. अरे मुस्कट, अरे हेच का जागा आहेस का बाई तू? अरे बा अरे ती जाऊन दे चल. आपली BMW XL6. अरे हा, आता आम्ही पहिलं इज्जत बी नाही. हा बघला कावलं ग्लेन मर्सिडीज करतो. बघतो आता आम्ही टोलना घेऊया निघलेलो आहे. आता निघलो. तुझे आता तुझे किया कार्निवल XUV 700 घेतली तू. किया कार्निवल जे हा गे नाही. तर गाईज आता आम्ही इथं पोहोचलेलो. आता इथं गाडी तर लावली तिथे पार्किंगला. आता पायथा मंदिरावरती जाऊ, तिथं दर्शन घेऊ, मग वरती जाऊ. आता फटाफट आपला म्हणतो हिरो हिरो. दोन फोन घेऊन कुठून तरी आवाज येते, कोणतरी आवाज. हा गाई इकडे सगळी जण निघलेली आहेत. हा ये नी चला आता आपण घेऊया. घुमो ही गाडी इथंच. चला आता काय एकच होती. हा ठीक आहे. तर काय आता पायथा मंदिराच्या इथं तर पोहोचलेलो आहे आम्ही. आता इथं पाया पाडू आणि मग वरती जाऊ. मंदिरावरती पण दर्शन करून झालेलं आहे. आता वरती जाऊ दर्शन रिक्षा इकडे आणलेली आहे. तर काय आता आम्ही गाडी पार्किंगला लावून रिक्षाला झाल्यावर म्हणतात पाहिजे फुल पैसा, नुसता पैसा. हा लवकर कर. नंबर पायथा मंदिरावरती आम्ही पाया पडलो. आता रिक्षाला चाललो वरती. तर गाई जाता जशी रिक्षा चढता नाही लवकर. चरली उतरा चरण्यासाठी उतरायला लागतं. चरता नाही काय करणार आता. आपल्या मंतम भाईच्या रंग फुल पैसा. याकाला एक भारी भागो. हीच रिक्षा भेटली. काय आता आम्ही इथून आता सरळ चालू करू पायऱ्यांमध्ये. काय बोलतो दादा? येल्लो शर्ट
येल्लो शर्टला बोलते चांगला आशीर्वाद दिला. आता आम्ही इथून चढा चालू करू. चाल बसता भाई तू असल्यावर काही टेन्शन तू शेट ना. देवा चाल चाल फटाफट. तर काय आता आम्ही इथे पोहोचलेलो आहे वरती. तर लाईन इथूनच आहे काय डेंजर आहे हो. तर गाईज आता आम्ही इथं लाईनीला लागलेला आहे आणि मंथन मामाजी आणि प्रथमेश शेटची यांची काही निरालीच मस्ती चालू आहे. पिट्टाम पीठ तर लाईनीला तर लागलेला आहे आम्ही आता. दोन लाईनी झालेल्या आहे आणि दोघं जरा तिकडे गेली. यो इकडं पतू पण इकडे मागत आहे. म्हणा पुरे नाही जागा नाही आता. आम्ही इकडं दोघं जण तिकडं मम्मी साई मागल. आता लागलेलंच आहे आम्ही लाईनीला. खूप म्हणजे खूपच गर्दी आहे. बघा आमच्या आरती मंडळी मागे राहिलेली यांना सांगला आमच्या जोडीला जे भावी आमदार आम्ही यांच्या सोबत आलेला आहे. एक टेन्शनची बात नाही. आमदार मोठे भावी आमदार आहेत. लाईनीला बघा गाय जो कपडा आहे ना कपडा तुम्हाला सांगतो मी 2,500चा कपडा आणले तर सांगून नाही देतो. सांगते आता शेट माणूस आहे तो. अरे दादा काही भावच देत नाही. ताई नमस्कार. बरे आहात ना? कधी आल्या तुम्ही? आता झाल्या ना लगेच पोचले कशा आवर लवकर? बरे असते चला आता आले वाईट कुठे चालू आहे? उभा राहा ना. इथून तर नाही दिसत. चाल आता पोचू आता आपण. तर काय आता इथं वरती पण मंदिरात पण दर्शन करून झालेलं आहे. खूप सुंदर असं दर्शन झालं. आता ते 3 जण तिकडं आम्ही 2 जण इकडं आहो. आता मम्मी साई दर्शन करून येतील तेव्हा मग आता इथून तिकडं खालती जाऊ. आता गर्दी तर आहे भरपूर गर्दी आहे. आता त्यांच्या रंग चालले आम्ही 2 जण बघू थांब. काय बोलतो दादा? फुटबॉलच जाऊ चिकन बर्गर दादा व्हेज भावी आमदार काय बोलता तुम्ही? काय बोलता तुम्ही? जेत कचकिशन आता आपण कशी मजबूत माणसं आपल्याला निर्दर्शन करायला भेटला. काय करणार जय कचकिशन आपटताना जय कचकिशन सोडतान. आता तुम्ही तिकडे आतमध्ये पण लाईनीला पण गर्दी बघू शकता. खूप गर्दी आहे. जय जी बुटा सेफ कराटे या भाईने आमच्या चपली याच्या बुटांपर ठेवले. आता बाजू का गेली हा हो पण तू शेअर तशी रास बुटाच्या होऊन जाईल तुला आधीच सांगता. शायनिंग नाव आहे तुझ्यासारखी. हा समजला गे. चल त्यांचा आता फोन येतात मम्मी यांचा फोटो करायला. चल फटाफट चलो फटाक से. तर काय आता आम्ही दर्शन करून खालती जायला निघलेलो आहे. आता देव मामा साई गेली 3 जण ती पुरं. आता आम्ही 2 जण आहोत. आता आम्ही 2 जण चालले आहोत आणि आई साई मागन मम्मी साई त्यावेळी रिक्षाला येतील. आम्ही असंच उतरू आता चालतच हे रिक्षाला येतील. तर आता आम्ही चालले आहोत एकदम सावकाश जाऊ आणि केलंबा देवीला पण जायचं आता. तिकडं पण जा. आता इथून तिकडं जाऊ डायरेक्ट. पहिले फूड मॉलला घेऊ.
पहिले काहीतरी खायला जाऊ, बहुतेक करून फूड मॉललाच खायला जाऊ, नाही तर बघू कुठं तरी कसं तरी. तर चाललो आम्ही खालती. आता आम्ही वरतून खाली उतरलेलो आहे. शेटची आवड आहे. शेटला आता पाणी बदल नाही तुम्हाला मॅनेजर मॅनेजर आयो शेट यो शेट झाला. आता ब्लॉग मध्ये टाका. हा ठीक आहे. अर्धा प्रॉपर्टीचा हिस्सा आहे तुला. आता खालती उतरले आहो. आता बिस्लरीची बाटली पण आलेली आहे शेटच्या मॅनेजरसाठी. चिल आणले बघ मॅनेजरसाठी. हा पोचले असतील नाही. तर गाय आता इथे शेटने वडापाव घेतलेले आहेत खायला. आता वडापाव खाऊ ना. आता गाडीच्या रांगे जाऊ. मम्मी सांगितलं नाही. आता वडापाव खाऊ ना. गाडीच्या रांग जाऊ आम्ही. बघू आता कशी सिस्टम. आता इथं यांची सिस्टम आहे घर. आता आम्ही वडापाव खाले. होता तवरा, पण तवरा काही खास नव्हता. आता आम्ही खाले. आता मम्मी यांची वाट बघताव. लगे निघता आता आम्ही. मग इथून निघू. मग फुटबॉलवर खायला. मग घरा केलंबा देवीला. मग घरा. तर गाईज आता सगळी जण दर्शन करून निघलेली आहे. आता फुटबॉलवर थांबवली तर थांबवतील, नाही तर डायरेक्ट केलंबा देवीला दर्शन करायला. मग डायरेक्ट तिथं, मग तिथून हॉटेलवर गेलो तर तिथं जावं खायला, नाही तर घरा. आता परत मी शेट घेतो कॅमेरा मोबाईल जे काय म्हणतो दादा, बघू शकता तुम्ही काय खातोय. गाईज आता आम्ही तर फुटबॉलवर गेलेलो आहो. ऊन पण रास लागतं. कान पण पुरं सून झाली आणि मम्मी उतरतं ना. तर आता जाऊ आतमध्ये न बघू काहीतरी खाऊ. कानपुरं सून झाली आणि ऊन लागतं रास. शेट अरे शेट कान सून झाले का तुमचे? हा येतो नुसतं झोपाच करते. शेटला नुसतं झोपाच येतात. आता चालले आहो. तर गाईज आता इथे सगळेजण आहे. बर्गर मागून खायला येतलेलं. आम्ही पण खाता. तर शेट लोक जरा स्टारबक्स मध्ये गेल्या कॉफी प्यायला. ती कशी जरा शेटवान चाल ना. तर आता इथे खाता. मी पण खाता इथं. मग केलंबा देवीला निघू. चला आता खाल्यावर भेटता मी. तर गाईज आता सगळीजण खाऊन पिऊन निघलेली आहे. आता तिकडं ती चोकोलावा केक घेतो मुस्कान मावशी. मग आता निघतो. आता चाललो तिकडं डायरेक्ट गाडीला. फटाफट जाता नाही तर बाई शेत पिसलेला आपला. फटाफट नाही गेलो होतं. आता अरे एली पत्रकार गाडी आलेली आहे. तर गाय जाता इथं वापस CNG भरायला थांबलेला आहे. इथं आई रित्या पतू शेठ ही तिघा जण झोपलेली आहे. एकदम धाराडूर पंढरपूर. आता CNG भरायला घेतलेली आहे ना. आता बघू कसा नाही. केलंबा देवीला पण जायचं. आता इथून 5-10 मिनिटाचा रस्ता आहे. आता इथून आता तिथे जाव. तिथं पाया पडून घरा. चला भेटू तुम्हाला पुढे. तर गाय आता आम्ही इथं पोहोचलेलो. आता दर्शन घ्यायला पण चाललेला. हे बघा यांचा झाला डबल. इकडे बघा झालं. ए शेट चल दर्शन घेऊन यावं. चल आता दर्शन घेऊन आल्यावर बघू काय घ्यायचं ते तुला. फुगा जेवण तिथं सुद्धा एक फ्रूट सलाड आहे. फ्रूट सलाड मिळेल आमच्याकडे. फ्रूट सलाड मिळेल. गारेगार आहे. फ्रूट सलाड. तर काय आता इथे मंदिराच्या जवळ तर पोहोचलेलं आहे. DJ पण चालू आहे. त्याच्यामुळं खूप आवाज आहे. आता इथं पोहोचलो. आतमध्ये दर्शन मम्मी सही येतात मागे. आता बघू.
आता आम्ही दर्शन करून पण आलेलं आहे. खूप सुंदर असं दर्शन झाला. आता आम्ही 5 जण इथे थांबल्यावर मम्मी देवामामा आई त्याही तिकडे काहीतरी झेट थांबल्यान. तसं देवामामा काही जास्त घेऊन देणार नाही, त्यांना फटाफट आणील. त्यासाठी आम्ही पुरं येऊन निंबू सरबत तर पिला. आता आम्ही इथं बसल्यावर ते येतील तेव्हा मग जाऊ घरा. अरे हिरो हाय गाईज हली ग नाही आणखी टाईम लावतील तरी. दर्शन पण खूप चांगलं आलं. आता इथे बस मस्त थंडी थंडी हवा येत आहे. नाचायला नाही वाटला आईला. सर तवर दम लागलेला वरती ठरल्यावर नाचाचा होता. तर गाईत तुम्ही इथं बघू शकता ही घाटी लोका पुरा करंद रताली मुलट्या साठून आलेली आहेत. आईने पण पुरा संसार साठवले. घाटी लोका घाटी लोक घाटी इथं नाही. गाडीचे रंग झाला नाही उचला आणले तसा. आम्ही चाललो पला इच्छा पटकन चला. गाईज आता पूर्ण एकवीर आणि केलमध्ये फिरून खायला कुठं येल्या लोडामध्ये. बघा ही खायला लोडान आली. तिकडे सगळा सरून एरिया इकडे लोडान खायला आल्या. आता बघू इथं काहीतरी खाव. आता मग घरा शिव डायरेक्ट घरच्या घरा आता अरे आई साईड इंग्लंड कपडा टिकली लागली बघ रास मोठी. ए चल रे दोस्ता. तर काय आता आम्ही नूडल्स ऑर्डर केलेलं आहे. तुम्ही इकडं हॉटेलचं डेकोरेशन बघू शकता. भिकाऱ्यांसारखं बसले. तो संत 5 मिनिटं कौशल्य त्याच संत. आता बघू कसा लागतं. हॉटेल तर आतमधल्या चांगला दिसतं, बाहेरच्या पण चांगला दिसतं. पण स्वाद बघू कसा लागतं. आता आई ज्यातील खोटा बोलला 5 मिनिटं तो बोललाच नाही. ये तो धोती खोल रहा है. त्याला विचारलाच नाही. लागला बाई फुकटचा असल्यावर स्वराचा ना लागला फुकटचा म्हणून माझ्या काढी माणूस आहे. म्हणले जे कर वापस कर त्याने कर तर गाई आम्ही बाहेर आलो. आम्ही अशीच कांटा करत आहोत कुठे बी लोकांचा. ही 2 माणसं ही पक्की आवची पोरं आली दोन्ही गाडीवर मस्ती गेल्या. गाई तुम्हाला माहित नाही. पैसे मागून ठेव ना. पैसे मागून आपण काय मग पैसे जाऊ दे. टेन्शनची बात नाही. आपलं शेट जिंदाबाद. मी शेट रामदास कवाय. इथं बघू शकता आम्ही 200 रुपये 190 रुपयाचे नूडल्स मागवले. 190 रुपयान. आपल्या इकडं किती इथं 4 प्लेट आली असत्या. 4-4 जण खाला असता. बघू आता कसा लागतं चवीला. शेअरिंग इज केअरिंग. पहिले आम्ही मागवला बरं की चव कशी लागतं बघू. नंतर बघू. तर गाईज आता आम्ही तिथून खाऊन निघलेलो आहे. चव जरा ठीकठाक होती. याही दोघं इथेशी आतमध्ये खातात. तर गाईज आता आम्ही सगळं खाऊन निघलेलो. आता इथून निघू. मम्मी ना मुस्कान मावशी ना तिथे यायचा बाकी आहे. आता ते भेलपुरी शेवपुरी काही खातात. मग ते येतील मग आम्ही घरा जाऊ घरच्या घरा. तर गाईज आता जस्ट घरी पोहोचलो आहे. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या ब्लॉगचा लाईक टार्गेट ठेवतो मी 75 ते 100च्या आतमध्ये जर लाईक झाले आणि 20 कमेंट आले ना तर Q&A व्हिडिओचे 20 कमेंट आले ना तर आपण Q&A व्हिडिओ ठेवू नक्की. आता घरी पोहोचले. मी आजचा ब्लॉग इथे एंड करतो. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगायला पण विसरू नका की Q&A व्हिडिओ ठेवू का नको. तर चला बाय बाय.